मातोश्री पानंद रस्त्याचे काम निकृष्ट, संतप्त शेतकऱ्यांना दर्जेदार कामाची अपेक्षा. वसमत तालुक्यातील मोहगाव ते फतेपूर या शिवारातील पानंद रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री पानंद खडीकरण मोहगाव रोड ते वंदना अशोक डोणे शिवार फतेपूर पर्यंत खडीकरण ग्रामपंचायत मोहगाव या रस्त्याचे काम चालू आहे. या रस्त्याचे काम मजबूत व अंदाजपत्रकाप्रमाणे उच्च दर्जाचे व्हावे यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूचे शेतकरी इच्छुक आहेत, परंतु कामाचा गुत्तेदार हा देखरेख करणारा इंजिनियर सूरज बोंडे यांच्या आशीर्वादाने काम निकृष्ट करत आहे. संबंधित कामाची माहिती शेतकऱ्यांनी इंजिनियरला विचारली असता उडवाउडवीची उत्तर मिळत आहेत. रस्त्याचे काम हे दर्जेदार व अंदाजपत्रकाप्रमाणे होण्यासाठी सर्व शेतकरी अनुकूल आहेत. हे काम पावसाळा लागण्यापूर्वी लवकर व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. या कामात गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटावाड यांनी हस्तक्षेप करून दर्जेदार काम करून घेण्याची आवश्यकता असल्याची इच्छा देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. नाव अमर चौस, शेतकरी फतेपूर. इथं आम्हाला मजबूतीकरणच्या वाटा जे आमदार फंडातून भेटलेलं आहे आणि हे नुसती काळी माती उकरून वरती टाकायचे. आम्हाला आमचे वाहनं मग करून काय उपयोग होणार नाही, उलटे आमचे वाहनं जास्ती फसणार आहेत. आमचं म्हणणं आहे इस्टिमेटच्या हिशोबानं त्यांना काम करावं. आम्हाला इस्टिमेट दाखिना कोणी गुत्तेदार येईना. आम्ही 3 दिवसापासून बेजार आहेत आणि वाट इकडं तिकडं करायचे. शेतकऱ्यांना म्हणलं की बाबा तू इस्टिमेटच्या हिशोबानं काम करते, ते शेतकऱ्याच्या वाटामध्ये वाट टाकून दिली. खूप त्रास द्यायचे, कुणीच यायला तयार नाहीत आम्हाला. बोला तुम्ही. अडचण म्हणजे एक आहे की आता जे काम आहे आलेलं आहे ते दोन्ही साईडने चाऱ्या खंदून त्याची माती जी आहे ती रस्त्यावर टाकली चालली आहे. या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललो असताना त्यांची एकदा भेट झाली होती. त्यांना बोललो असताना त्यांचं म्हणणं आहे की माती टाकल्यानंतर आम्ही याच्यावरती ढबर आणि नंतर मुरुम टाकणार आहोत. पण सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा एवढीच आहे की जेवढा रोड एस्टिमेट मध्ये ज्या प्रमाणात मंजुरी झालेली आहे मग ते जे काय असेल ते त्यांनी यावं, सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं, मार्कआउट टाकून त्यांनी सगळ्या व्यवस्थित गोष्टी कराव्या एवढी अपेक्षा आहे. शेतकरी एकदम मनाने मोकळे आहे तिथले, कारण मी पण शेतकरीच आहे. तर हे करत असताना सगळ्यांचं म्हणणं असं की आमचं 2-2, 3-3 फूट गेलं तर हरकत नाही, पण रस्ता हा चांगला मजबूत व्हावा, कारण मजबूतीकरणाच्या नावाखालीच हा रस्ता मिळालेला आहे. अपेक्षा एवढीच आहे की ते जे काही एस्टिमेट आहे ते एस्टिमेट प्रमाणे त्याची लांबी किती आहे, त्याची रुंदी किती आहे, काय होणार, कसं होणार, या सगळ्या लोकांना, इथले काही सिनियर लोक आहेत त्यांना घेऊन, सगळ्यांना विश्वासात घेऊन रस्ता हा कायमस्वरूपी आणि मजबूत झाला पाहिजे. शंका एवढीच आहे की आता पावसाचे दिवस येणार आहेत आणि आता जर काळी माती टाकली तर हे रस्ता दबल असं आम्हाला सगळ्यांनाच वाटते. सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं हेच आहे की इथं कुठलाही काही विरोध नाहीये, सरकारचं काम आहे, चांगली गोष्ट आहे, पण मजबूतीकरणच्या नावाखाली मिळालं असं तर मजबूतीकरणच झालं पाहिजे. मी हनुमंत उमाजी नाईकवाडे, शिवार फतेपूर आणि इकडून मोहगाव या दोन्हीच्या मधामध्ये पांढरान रस्ता आहे. हे पांढरान रस्ता 10 वर्षापूर्वी आम्ही माती दोन्हीकडून नाल्या 33 फुटाचा पूर्ण केलेला होता. आता त्याच्यावर आम्हाला शासनानं मजबूतीकरणचं काम दिलेलं आहे, पण याच्यावर कोण गुत्तेदार काळी माती ढिगर लावून भरीत आहेत. आमचं म्हणणं एकच आहे की माती बाजूला टाकून याच्यावर ढबर टाकून मुरुम टाकून रस्ता मजबूतीकरण करून द्यावं.